मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत. शुभ सकाळ झालेली आहे. आपल्या सुंदर दिवसाला सुरुवात करून घेतलेली आहे. सर्व मैत्रिणींना मनापासून हॅलो. मग सर्वांना वाटलं असं व्हिडिओ तर बंद होणार होता आणि कसं काय व्हिडिओ आलेला आहे तर ते तुमच्याबरोबर मला शेअर करायचे. त्याच्याबरोबर एक गुड न्यूज आहे, ते पण तुमच्याबरोबर शेअर करायचे. कुठल्या शब्दामध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं हे मला कळलं गेले. तर सुंदर अशी सकाळ झालेली आहे. परत स्वप्न बघायला सुरुवात केलेली आहे आणि तेवढ्याच जोशाने आणि तेवढ्याच हिमतीने. तर चला आता मागं वळून कधी बघायचं नाही आणि यूट्यूब बंद करण्याचे विचार मनामध्ये आणायचीही नाही. तर आणि हे परिवर्तन कसं झालेलं आहे तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण एवढ्या सकाळी नाही, कारण सकाळचे 6:30 वाजले. आंघोळ राहिलेली आहे, आणखी ब्रश ते झालं आणि दूध गरम करत ठेवणार आहे आता साईडला, कारण कोणी उठलेलं आहे, हे फिरायला गेलेले इथं आणि दिदी समुद्र आणखी झोपलेले इथं. चला स्वतःला फोकस करायचे 1 महिना तरी, आणि ते कशासाठी करायचे तुमच्याबरोबर मी दुपारी शेअर करणार आहे. तर आत्ता जे मला काम करून घ्यायचे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ आणि डाळीच्या पिठामध्ये मला टाकून घ्यायचे दूध आणि थोडीशी साय, कारण आणखी थंडी काही एवढी गेलेली नाही. सध्या थोडीशी थंडी कमी आहे आभाळ आला असल्यामुळं, पण पूर्णपणे थंडी गेलेली नाही. तर पूर्ण थंडी कमी झाल्यानंतर मग मात्र गुलाबजल टाकणार आहे. तर सध्या थंडी असल्यामुळे मला थोडंसं दूध आणि साय वापरायचे आहे. आणि तुम्हाला वाटत असणार कशाची तयारी आहे, तर ही तयारी मी तुमच्याबरोबर तर शेअर करणार आहे. ही आहे स्किन केअरची तयारी. रोज सकाळी आता डाळीचं पीठ लावून घेणार आहे. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पावर थोडीशी कमी आहे हिटरची, त्याच्यामुळे याला नाही म्हणलं तरी 10-15 मिनिट सहज लागतात. आणि ह्या वेळेमध्ये आता लावून घेणार आहे मी हे डाळीचं पीठ आणि त्याचबरोबर करून घेणार आहे थोडाफार. चला आता एक साईडला करून घेते चहा. माझं दीदीचा चहा करून घेते, कारण यांनी काय आणखीन फिरून आलेले नाही. चला एक साईडला चहा ठेवलेला आहे, एक साईडला दूध गरम करायला ठेवलं. गॅस थोडासा बारीक करते आणि चहा उकळेपर्यंत तुम्हाला जे प्रश्न पडलेला असेल त्याचं मी उत्तर देते. आणि मी पण खूप खुश आहे, कारण माझं मनच तयार नव्हतं की व्हिडिओ मी बंद करावे. पण कुठंतरी एवढी धावपळ व्हायला लागली होती, आणि कारण छोटे व्हिडिओ मोठे व्हिडिओ आणि दिवस अख्खा पुरून गेलता, अजिबात दुसरे कुठलेच कामं होईना गेलते आणि थोडंसं थकल्यासारखं वाटायला लागलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की 2-3 महिने मला सर्दी पण होऊन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे मी गळून गेलेली होते. तर त्या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या आणि वाटायला लागलं होतं की डेली ब्लॉग जे आहेत ते बंद करावे आणि जे छोटे रील्स बनवतो, जे छोटे व्हिडिओ बनवतो त्याच्यावर फोकस करावा, कारण त्याचा रिस्पॉन्स एकदम भारी आहे. तर याच गोष्टीमुळे माझा निर्णय थोडासा चेंज झालेला होता. जो व्हिडिओ मी बनवलेला होता की मी उद्यापासून व्हिडिओ नाही टाकणार, तर तो व्हिडिओ ह्यांनी पाहिला आणि मग ह्यांनी बोलायला सुरू केलं. इकडे म्हणले की तुझ्याशी मला बोलायचं आहे. म्हणजे बरं ठीक आहे. मग त्यांचं असं म्हणणं आलं, एवढी मेहनत घेतलेली आहेस, एवढं 6 महिने झालं तू व्हिडिओ टाकतेस रोज. नाही म्हणलं ते सबस्क्रायबर तुझे 1,500 पर्यंत गेलेले. तर एवढ्या कमी वेळामध्ये कुणाचेच एवढे सबस्क्रायबर वाढत नाही सहसा, तरी 2-3 वर्ष नक्की जाते. तर पण तुझे 6 महिन्यामध्ये झालेले आहेत पूर्ण. तर आता माघार घेऊ नको, चढ उतार की येत राहतात. आणि पाठीमागचे व्हिडिओ पण बघ की एवढे छान चाललेले आहेत. 2-4 व्हिडिओला व्ह्यूज जर कमी आले तर लगेच व्हिडिओ नाही बंद करायला पाहिजे असं मला तरी वाटते, असं त्यांचं म्हणणं आलं. तर मग मी थोडासा विचार पण केला आणि त्याच्यावर आणखीन एक गुड न्यूज त्यांनी सांगितलेली आहे आणि ते खरंच माझ्यासाठी सरप्राईज होतं. तर ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करते. म्हणजे व्हिडिओ न बंद करण्यासाठी एक मौल्यवान कारण मला भेटलेलं आहे. माझा बड्डे असते 18 फेब्रुवारीला आणि 18 फेब्रुवारीसाठी आणि त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक ट्रिप आखलेली होती. तर माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट असावं. आणि मग मी त्यांना विचारलं की नेमकं जायचं आहे कुठे, काय प्लॅन आहे आता सांगा. आता मला तर सगळं कळलेलं आहे. तर म्हणजे मी तुला सांगणार नव्हतं, तर आता सांगतो म्हणली. आता सांगतो की आपल्याला जायचं आहे केरळमध्ये. आणि केरळमध्ये कसं जायचं आहे, काय जायचं आहे, ट्रेनने जायचं आहे का विमानाने जायचं आहे ते मी आत्ता सांगणार नाही. फक्त जायचं आहे हे मात्र तुला सांगतो. तर मी ते तुला आत्ता सांगणार नाही, ते तुला सरप्राईज असणार आहे तुझ्यासाठी. कारण तेवढं तर आता मला ठेवू दे. बरं म्हणलं ठीक आहे. आता कशाने जायचं माहीत नाही, ट्रेनने जायचं आहे का विमानाने जायचं आहे का गाडी करून जायचं आहे आणि कुठल्या मार्गे जायचं आहे ते पण माहीत नाही. मग हे सगळं ऐकल्यानंतर माझं कसं खूप वर्षाचं स्वप्न होतं की केरळमध्ये फिरायचं, केरळला जायचं. आणि कसं जायचं हे माझ्यासाठी तर मेन आहेच, पण त्याचबरोबर आपण चाललोत हे जास्त मेन आहे. आणि त्याच्यासाठीच आजपासून तयारी केलेली आहे, कारण जायचं आहे आम्हाला 4 तारखेला संध्याकाळी
9 ते 10 वाजता इथून निघायचे आणि 8 दिवसाचा प्रवास असणारे, 8 ते 10 दिवस मस्त धम्माल असणारे, मस्त एन्जॉय असणारे. आणि कोण कोण आहे, किती जण आहेत आमच्याबरोबर, तर हे तुमच्यासाठी सरप्राईज मी ठेवते. आणि डाळीचं पीठ हे चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे आणि मस्त आवरून ते झालेलं आहे आता. आणि असंच आता रोज मी डाळीचं पीठ ते लावणारे चेहऱ्याला सकाळी, कारण दुपारून तर काही वेळ भेटेना गेलाय. मग सकाळी जेवढा काही 15-20 मिनिटाचा वेळ आहे त्याच्यामध्ये रोज डाळीचं पीठ ते लावायचं आणि 10 ते 15 मिनिट व्यायाम करायचं, जोपर्यंत पाणी तापत नाही तोपर्यंत. कारण थोडंसं पोट वाटायला लागले, अर्धा इंच तरी तेवढं तर कमी करावं लागणार आहे. म्हणजे दीदीचा एखादा ड्रेस जर घालायचा असेल तर तिचा ड्रेस पण येऊन जाते मग. तर चला आता, का बरं व्हिडिओ बंद करायचे होते ते तुमच्याबरोबर अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आणि का बरं व्हिडिओ चालू करायला लागले आणि ते पण आता मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर चहा माझा मस्त उकळलेला आहे, म्हणजे आपल्यासाठी बड्डे गिफ्ट भेटलेला आहे. तर त्याच्याने सुद्धा एवढं मस्त वाटायला लागले, मस्त तर सकाळ झालेली आहे, पण आभाळ असल्यामुळे आणखी सूर्यदेवाने दर्शन दिलेलं नाही. तर चला आता, हलकीशी थंडी आहे आणि मस्त गरमागरम चहा आहे, तर चहाला ताटकळ ठेवणं ही माझ्या स्वभावामध्ये नाही. आता लगेच चहा कपामध्ये होते आणि चहा घेते. चला आता आनंदी दिवसाला सुरुवात करते. कणिक म्हणून घेणं होते आणि आज करायची कोबी. दार होती, फ्लावर चांगला आलता, एकदम छान फ्रेश वाटायला लागला होता. मी म्हटलं घ्यावं, पण असंही कोबी कोणाला आवडत नाही यांच्याशिवाय तरी. आणि कोबीचे पराठे एकदम छान होते, तर जर कुणाला करायचे असले नक्की तुम्ही करून बघा. मला वाटलं नाही कोबीपासून कुठला पदार्थ चांगला होत असणार आहे, कारण कोबी मला पहिल्यापासून आवडत नाही. पण त्या दिवशी पराठे केलते, 1 नंबर पराठे झाले, एकदम छान झाले. खरंच एक वेळेस तुम्ही करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की पराठे कसे झाले ते. मला तर खूप आवडले आणि भाजी मला कधीच आवडत नाही. आज ही वाफेवरची करायची चालले, कारण वाफेवरची केली कशी थोडी होती, यांच्या टिफिनपुरती, दीदीच्या टिफिनपुरती, म्हणजे आम्हाला राहत नाही, कारण सोनूलाही आवडत नाही, मलाही आवडत नाही. मग दुसरं काहीतरी करून घेता येते. घरातलं सगळं काम आवरून झालेलं आहे, वट्टा हे सगळं आवरलेलं आहे. आणि आता जायचं मला थोडंसं बाहेर, त्यासाठी चाललं होतं आता डिमार्टमध्ये. बघू आता त्यातल्या काय काय भेटतील आणि काय नवीन जर आणलं तर मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला आता, बाळपण आमचं रेडी झालेलं आहे, तर चला आता जातो. आणि काय आणलं आहे आणि तुमच्या जर काही कामाचं असलं तर नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करते. स्वयंपाकाला तर सुरुवातच करायची. आज करायची आहे आपल्याला गोळ्याची आमटी. ती रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती, तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. गोळ्याची आमटी मी माझ्या पद्धतीनं कशी करते, आणि कोण जर अशा पद्धतीने करत असेल किंवा वेगळी काही पद्धत असेल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता सुरू करू. चला गॅस चालू करून घेतला, आता भाजीला सुरुवात करून घेते. चला जिरे मोहरी टाकून घेते. जिरे मोहरी मस्त तडतडले आणि आता खोबरं लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे. गॅस थोडासा बारीक होते आणि पटकन लाल व्हायला लागला. आता टाकून घेते 1 चमचा डाळीचं पीठ. आता टाकून घेते तिखट, लाल तिखट आणि काळं तिखट, दोन्ही तिखट टाकून घेणार आहे, कारण करायची मला थोडीशी झणझणीत भाजी. कामापुरती हळद, गरम पाणी करून भाजीमध्ये टाकलं आणि आता मीठ टाकून घेते. त्याचबरोबर मटण मसाला आहे, 1 चमचा छोटासा टाकून घेते. आणि पाण्याला छान उकळी येईपर्यंत जे वाटीमध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, लसूण, नंतर कोथिंबीर, ओवा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या टाकून घेतलेल्या आहेत. ओव्यामुळे जरा खुसखुशीत तर होतातच आणि चव पण थोडीशी वाढते आणि पचायलाही सोपं जातं आहे, त्याच्यामुळे ओवा टाकलेला आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आता मला टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये 1 छोटा चमचा, एवढा छोटा चमचा आहे, तर एवढा चमचा मला टाकून घ्यायचा आहे सोडा वाटीमध्ये. आणि एवढा सोडा आता बस होणार आहे. तोपर्यंत इकडं भाजीला उकळी पण येते, गॅस थोडासा फुल करते.
आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे, कारण असं हलवून घेतल्यामुळे थोडंसं हलकं पीठ होतं आहे आणि सोडा टाकल्यामुळे तर खुसखुशीत आणि थोडेसे हलके होतात, गच्च अजिबात होत नाहीत. आणि ज्यांना सोडा आवडत नसेल त्यांनी फेटून जास्त वेळ घेतला ना तरी पण चालतं आहे. ते हलके झाले तर हे कशाहून कळणार आहे, एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये हे असं थोडंसं टाकून द्यायचं. जर पाण्यावर तरंगलं तर समजायचं तुमचं पीठ पूर्णपणे हलकं झालं आहे. तर सोड्याचं एवढं काही वाटत नाही आणि थोडासा सोडा टाकलेला आहे त्याच्यामुळे मला जास्त फेटून घ्यायची गरज नाही. आणि बरंचसं पाण्याला उकळी येईपर्यंत फेटणंही झालं आहे माझं आता. तर मी काही चेक करणार नाही डिशमध्ये टाकून. तर आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, तर आता मी गोळे टाकून घेते. छानशी उकळी आली आता भाजीला आणि मस्त गोळे पडलेले. तुम्हाला एक गोळा दाखवते. हे बघा मस्त असा हे बघा मस्त असा आकार गोळ्याला आलेला आहे आणि जास्त गोल गरगरीत नाही, थोडासा चप्पट आहे. त्याच्यामुळे काय होते मध्येपर्यंत शिजला जाते, उकडला जाते. आता भाजी झाली की लगेच कांदा ती चिरणार आणि जेवायला बसणार. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्यावरती असंच तुमचं प्रेम राहू द्या. बाय.